मी अनेक योजना तिथे कार्यान्वित केल्या. उदाहरणार्थ 2076-77ला तिथे काहीच नाही, मी एक मास्टर प्लॅन तयार केला या भागात आणि काय काय लागेल याचा संपूर्ण कलेक्टरकडे हे सादर केलं. त्यावेळेला स्वतः कलेक्टर माननीय रायसाहेब तिथे येऊन त्यांनी परिस्थिती पाहिली आणि एक मोठा 81 हेक्टरचा म्हणजे 250 एकरसाठी लागणारं बियाणं, खतं, औषधं ही मोफत देऊन तिथे आम्ही हे कार्य सक्सेस केलं. म्हणजे लावून भात लावून पिकवून आणि लोकांना पटवून दिलं. त्यानंतर अशाच सामाजिक कार्याची पण आवड असल्यामुळे मी इथे हे केलं की शाळेची सोय नव्हती. मुलं शाळेत आली तर त्यांना खायला नसायचं. पण माझे वडील 75ला रिटायर झाले, शिक्षक होते. ते खासदार भाऊसाहेब दामोदकर आणि आमदार गवारसाहेब यांचा एकदा प्रोग्राम होता. त्या प्रोग्रामच्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला सांगितलं, तू काम कर, मी तुझ्या पाठीशी आहो. मी ताबडतोब एक गरीब माणूस नारायण साळवी म्हणून हरिजन समाजाचा, त्याचा एक घटा 30x30चा मोकळा होता. त्याला सांगितलं, बाबा असं असं करायचं आहे. त्याने विनामूल्य जमीन दिली. त्या ठिकाणी मी 27x30चा एक झोपडं बनवलं. ते बनवत असताना रुंदी तालुका पंचायत समितीचे सभापती वसंत पाटील हे आले आणि त्यांनी पाहिलं तर त्यांनी मला ताबडतोब समाज कल्याण खात्याची वरती गवताऐवजी कवळं दिली. मी कवळं टाकली. मला अतिशय आनंद झाला आणि कवळं टाकून मी विद्यार्थी जमा केले. विद्यार्थी जमा करत असताना मला तोही काही मानसिक त्रास झाला. कारण अज्ञानामुळे काही पालक म्हणायचे, आमची मुलं शाळेत नेलीस तर आमची ढोरं तू वाळशील का, मग तू करशील का, शाळेत गेली आमची कोण करी. पण ते काय त्यांना पटवून दिलं शाळेत. असे करून मी जवळजवळ 46 विद्यार्थी तयार केले आणि हे केलं आणि शाळा चालू केली. चालू झालेले असताना काही दिवसांनी खासदार माननीय भाऊसाहेब दामोदकर आले. त्याने हे कार्य पाहिलं आणि मला त्याने 5 जानेवारीला त्यांच्या ऑफिसला बोलवलं. बाळ तुला हे सांभाळणार नाही आणि कार्य आपण मार्ग याच्यात तू ये. मी तिथे 5 तारखेला गेलो. त्याने आदिवासी कल्याणाधिकारी तुंपल्लीवर साहेब होते. त्याला तिथे बोलवलं आणि ही व्यथा सांगितली. व्यथा सांगितल्यानंतर त्याने सुरुवात केली समोर सांगायची की हा भाग खरोखर काही सोयीचा होता. म्हणजे रस्ते बिस्ते काहीच नव्हते. तिथून आम्ही पाहिजे झालो. रस्त्याची गैरसोय, जागा नाही, विद्यार्थी नाही, काहीच नाही. मी कसं करू ही समज सांगल्यानंतर मी त्यांना बोललो, भाऊ मी 5 मिनिट बोलू का. चाल, तुम्हाला विद्यार्थी माझे 36 लागतात तर माझ्याकडे 46 जागा किती बाय कितीची पाहिजे, 17-15ची पाहिजे. माझ्याकडे 27-33 जागा तयार आहे. हे सगळं आहे, फक्त तुमच्या उद्घाटनाची तारीख आहे. जे आमची 5 तारखेला चर्चा झाली. ही 5 तारखेला चर्चा झाल्यानंतर त्यावेळी मला भाऊने त्याला सांगितलं, तुम्ही जाऊन बघून या आणि 26 जानेवारी स्टार्ट करा. हां ते आले. काहीतरी 15 तारखेला पहिले येऊन गेले.
17 तारखेला त्यांनी माझ्या पिंपळीवर साहेबाने लॉरी भरून सामान आणि सगळं पाठवून दिलं. तिथे हे झालं आणि 26 जानेवारीला त्याचा मुहूर्त केला. मी शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विलीन केली. विलीन केल्यानंतर हळूहळू आमचे वर्ग वाढत गेलो. येणाऱ्या शिक्षकांनी मेहनत घेतली. त्यांना दोन्ही बाजूने त्रास होता. इथल्या गरीब जनतेमुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे काही वेळेला त्यांनाही त्रास झाला. पण त्याही तो त्रास सहन करून या शाळेवर जातीने लक्ष दिले. असं करता करता इथे जागेची टंचाई निर्माण झाली की 4थीपर्यंत वर्ग तिथे सामावणं भारी पडलं. मग जागेच्या अभावी इमारत नाही म्हणून सबबी चालू झाल्या. मी हे काम करत असताना महाराष्ट्रात फॅमिली प्लॅनिंगमध्ये फर्स्ट नंबर मी आलो होतो. त्यावेळेला भास्कर तुरामूल पाटील म्हणून आम्हाला शिवो होते. ते अनायासे कलेक्टर झाले, ठाणा कलेक्टर. आणि मी इथे प्रस्ताव तयार केला आणि आमचे आमदार त्यावेळेला परशुराम टावरे होते. परशुराम टावरेने इथे शाळा मंजूर केली आणि ते टेंडर मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मित्र वायचल याला ते दिलं होतं. पण जागेअभावी ते गोमज होतं. ते आमदाराकडे गेले. आमदाराने सांगितलं हा प्रश्न तुमचा सगळा सांगितलं. जर नंतर ते माझ्याकडे आले दुपारी, मला बघत आले असा सगळं काम होईल. मी रातोरात प्रस्ताव तयार केला. दुसऱ्या दिवशी कलेक्टर साहेबांकडे गेले. कारण मला उमेद होती. मला दोघांना गोल्ड मेडल मिळालं होतं आणि साहेब माझं काम करतील. मी तिथे गेल्यानंतर किती नाही असते. मला त्यांनी पाहिलं, लगेच बोलवला. ही कंपनी वाट बघत होती, व्हायसल कंपनी, कॉन्ट्रॅक्टर कंपनी. काही गेल्या ताबडतोब त्याने रिमार्क मारला, 5च्या आत जी जागा ताब्यात देऊन 7 एकर मला तसा रिपडा 5च्या आत कळवा. आमची चर्चा तिथे जवळजवळ 12:30ला झाली. मला सांगितलं जा ताबडतोब मिळतो. मी आलो तर तहसीलदार, सर्वे, सरकार, तलाठी आम्ही सगळे आलो. कलेक्टर, रेंजर आणि ही जागा ताब्यात घेतली. ताब्यात घेतल्यानंतर तसा रिप्लाय त्यांनी दिला. नंतर सगळे जंगल होते. ते घाबरले, कसं काय व्हायचं. मी त्याला मी तुम्हाला करून देतो, किती दिवसात होईल. तर मला उद्या खर्च होईल. मला खात्री होती की या भागातले लोक माझ्यावर अतिशय खुश होते. मी जे सांगेन ते काय ऐकून. मी संध्याकाळी दौडी मारली की शाळेला जागा साफ करायची आहे. ताबडतोब घरोघरची माणसं आली. त्याने एका दिवसात ती जागा साफ केली. संध्याकाळी 5च्या दरम्यानची व्हायसल कंपनी आली. बघतात तर सगळं साफ झालं. म्हणजे सामान काढलं. त्याच पिरियडमध्ये माझा मुलगा इंजिनियर झाला होता, सिव्हिल इंजिनियर. तर ते बोलले हे काम तुम्हीच करा. मी मजुरीने काम करणार, ठेकेदार म्हणून काम करणार, तुम्हाला मदत केली. मग त्यावेळी ते काम माझ्यावर सोपवलं. मी ते काम 26 जानेवारीला फायनल केलं. इथे मी स्वतः कुठून केली आणि मग इथे सगळं शिफ्ट केलं. इथे शाळा चालू झाली. बरोबर. नंतर 10वीपर्यंत या 7वीपर्यंत गेलं. 8वीचा वर्ग परवानगी पाहिजे. मला आमदार ताई साहेब, अब्दुल ताई, आराड पाटील, आता त्यांचा मुलगा उल्हास पाटील, हा नगराध्यक्ष होता, आता काँग्रेसमध्ये झाला.
यावेळी नातीने मला मदत केली. आम्ही मंत्रालयात जाऊन पहिला 8वीचा मंजुरी आणली. नंतर ते वाढत गेलं. वाढत जाता जाता 10वीचा वर्ग चालू करण्याकरता 12वी त्यावेळेला राजेंद्र गावित साहेब आदिवासी विकास अधिकारी होते. हां, तर मी काँग्रेसचा कार्यकर्ता असं थोडं मंत्री पहिल्यापासून होतो. ते जिल्हा परिषद मेंबर करतात. पण ते जेव्हा मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी पहिला प्रस्ताव टाकला, आपल्याचं काम करणे काय, 12वीची मंजुरी द्या. आता मंजुरी दिली तर ते लागलं सांगायला की मंजुरी ती पण पिवळीच्या याच्याने दिली, पिवळीच्या माध्यमातून दिली. आणि तिथे विद्यार्थी नाही, तिथे विद्यार्थी आहेत. मी सांगितलं विद्यार्थी आहे का, तुझं ऑफिसवरून सबब आले, जागा नाही. मग मी गावच्या पाण्यात सांगितलं, साहेब जागा किती पाहिजे तुम्हाला? म्हणजे 25 बाय 30ची तरी जागा पाहिजे. माझ्याकडे 25 बाय 150 फुटाची पूर्ण पोल्ट्री आहे, ती विनामूल्य तुम्ही चालू करा. साहेब खुश झाले. आणि त्याने त्या दिवसापासून एक अट्ट झाला की ह्या एक कमिटीवर तुम्ही आमचे सल्लागार म्हणून काय त्याने त्याला फोन केला. आणि त्या दिवसापासून मला हे केलं. आणि 12वीचे वर्ग चालू झाले. ह्या बाबतीत शिक्षक नाव घेण्याच्या राजकर सर होते, हे होते आहेत सर, त्यांनी पण मदत केली. नंतर त्याच्या अगोदर ते काही टीचर लोकांनी जाऊन काम केलेलं आहे. ते याला होते ते पण चौधरी आणि अधीक्षक आपले जानराव याला गेले ते इथून एवढी तालुक्यातच गिनारला नाही पिढंजे. त्यांनी पण मेहनत घेतली डॉक्टर. आणि हे जे उभं राहिलं हे तुमच्या शिक्षक वर्गाच्या सहकार्याने. आमची एक ठिकाणी होती, मलाही काही वाटायचं की मला पहिल्यापासून समोर करायचं की माझ्या अजून एक आलेलं आहे. आणि शेवटपर्यंत आपण येणार सांगायचं मी स्वतः करून केलं, स्वतः हे केलं. ही पुरत असताना सहसा काही फुटत नाही, धक्के मारले की फुटते. आजपर्यंत आपलं याच्यावर हे आहे. आणि मागे तुम्हाला मी बोललो तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि याचा अर्थ असा नाही की माझं कोणी मानत नाही. मला आता विलास पाटील तयार होते, खासदार तयार होते. खासदारने परवा आमचा कार्यक्रम झाला, बाबा यायचं त्याच्यामुळे थांबा का मी आपण चौकशी केली. मोठी माणसं आणायची तर पडायला सगळे गावची लोक येतील. हां, एवढी गर्दी आपल्या इथं मानणार नाही. ते जमणार म्हणून मी थोडक्यात आलो. तुमचं सगळं आमचं सहकार्य म्हणण्यापेक्षा तुम्ही मार्गदर्शन करा. तुमच्या मार्गदर्शनाचे तुमचा जीव आशीर्वाद आजपर्यंत भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनी शासकीय आश्रमशाळा चिमणीपाडा तिची स्थापना मुळात 1975ला झाली. आणि आज 2024 सुरू असताना आपल्या शाळेची जडणघडण कशी झाली, आपल्या शाळेसाठी सतत कार्यरत असणारे झटणारे बीडीकर यांनी आपल्या अनुभवाचा ठेवा जो अत्यंत अनमोल आहे तो आपल्यासमोर उलगडून दाखवला. यातून मित्र आपल्या असं लक्षात येतो की काही लोक विचार करतात की देशाने मला काय दिलं, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये असे लोक असतात जे भविष्याचा वेध घेतात
मुलांच्या प्रगतीचा वेध घेतात आणि मी देशासाठी काय करू शकतो याचा विचार करतात. त्यातलेच एक मला असं वाटतं आदरणीय मिडी काका आहेत, यांचं मार्गदर्शन रूपी आशीर्वाद आपल्याला कायम मिळत राहील आणि आपल्या शाळेची यशस्वी वाटचाल करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत एवढा त्यांना शब्द देतो आणि अशी मुलाखत थांबवतो. आपण चॅनलला टाकूया.